कर्नाळा घाटात खासगी बस पलटी झाल्याचा दुर्दैवी अपघात काल झाला। बसमध्ये 46 प्रवासी कोकणात गावी जायला निघाले होते। त्यापैकी 35 प्रवासी जखमी झाले असून 3 प्रवासी मृत झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबई उपनगरातून मे महिना व गणपती सणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात गावी जात असतात। रेल्वे सुविधा पुरेशी नसल्याने खाजगी वाहने व लक्झरी बसेसचे चांगलेच फावते। मनमानी तिकीट दर आकारून कमाई केली जाते, पण बसचा चालक लांबच्या प्रवासासाठी फिट आहे का, बस निघण्यापूर्वी त्याने काही नशा तर केली नाही ना, याची तपासणी होत नाही। तसेच महामार्गावरून जाताना वेग मर्यादा पाळली जात नाही। वाहतुकीचे नियम ढाब्यावर बसून रस्त्यांवर ओव्हरटेक स्पर्धा पाहायला मिळते। हे सर्व प्रकार वाहतूक व प्रादेशिक कार्यालयाच्या माया आशीर्वादाने होत आहेत। जीव जातो तो निरपराध महागडे तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांचा। वाशी प्लाझा, नेरूळगाव, वाशीगाव येथे प्रवासी मिळवण्यासाठी बसेसची जी चढाओढ रात्रीच्या वेळी चाललेली असते, त्यामुळे सायन पनवेल महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते। पण कारवाई करणार कोण? सर्वांचे हप्ते बांधले असल्याने वाशी प्लाझा येथे बसवाल्यांचे अतिक्रमण गेली अनेक वर्ष अगदी समोर असलेल्या वाशी वाहतूक विभागाच्या नाकावर टिचून होत आहे। आधुनिक शहराला कोणी वाली आहे का? डिझेल भरण्यासाठी निघाली, त्याच्यानंतर माणसं थोडी झोपेचंच होती तशी म्हणजे, आणि त्याच्यानंतर गाडी पुढे गेल्यानंतर गाडी फक्त टर्न मारतात तशी टर्न झाली। डिझेल भरल्यानंतर एक 15-20 मिनिटाच्या नंतर मग सगळी लोक अशी ओरडू लागली की बाबा, म्हणजे ओरडू लागली। मग एकदम गाडी कंट्रोलच नाही झाली, ती परपटत अशी पुढे गेली गाडी। त्याच्यानंतर हा अपघात घडला। किती प्रवासी? कधी 35-40 माणसं होती सगळे। साधारण अंदाजे किती जखमी झालेले आहेत? तरी 24-25 जखमी झालेले आहेत। त्यातले थोडे भरपूर माझ्या स्वतः मुलीचा पण हात गेलेला आहे, इकडनं कट करून पूर्ण फरफटत गेल्यामुळे। बायको आहे माझी, तिला पण पाठीला असं खांद्याला लागलेला आहे। अजून एक लहान छोटी पोरगी होती, त्याला मी स्वतः ते गाडीच्या खालून काढली आणि त्या दुसऱ्या माणसाकडे दिली। ते 1.5-2 वर्षाची मुलगी असेल ती। ड्रायव्हर वाटते तुम्हाला का दारू पिऊन चालवलं? नाही, ते तेवढं का माहीत नाही, पण तो गाडी स्पीडमध्ये होती? गाडी स्पीडमध्ये होती थोडी। आता कशी तुमच्यामध्ये? आता आज ऑपरेशन वगैरे ते त्यांची ट्रीटमेंट चालू आहे। बाकी डॉक्टर बोलले जेवढे आपले प्रयत्न होऊ तेवढं आपण करू असे बोलले। काय वाटतं नेहमी खासगी बसचा असा अपघात होत असतो? यावर सगळे म्हणजे मंत्री लोकांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। बाबा एवढे आपले गावकरी गावाला जातात तर त्यांच्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे, कारण ट्रेन तर सगळे फुलच असतात। कधी पण गेले तर फुलतं, पण दलाल लोकांकडे 700-800 रुपयाला ते तिकीट भेटतात। न्यूज शाहीसाठी अनिल कुमार उबाळे।